आज भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीनं पप्पू गांधी उर्फ राहुल गांधींच्या विरोधात आम्ही सगळेजण आंदोलन करतोय। आपण बघितलं असेल, काल संसदेमध्ये त्यांनी बाहेर चहाची पार्टी केली आहे। चहा बिस्किट खातायत। देशामध्ये आणि जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना, देशात काय घडामोडी घडत असताना हे संसदेच्या बाहेर बसून संविधानाचा अपमान करत चहाची पार्टी करतायत आणि देशामध्ये वेगळं वेगळं वल्गना करतायत। सरकार विरोधी धोरणं घेत आहेत, सरकारच्या विरोधात बोलतायत। मी एकच सांगू इच्छितो की ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये असते, देशामध्ये असं वातावरण असतं, त्यावेळेस देशातल्या सर्व पक्षांनी एकत्रितपणे सरकारच्या पाठीशी उभं राहायचं असतं। तसं न करता परदेशात जाऊन हे देशाच्या विरोधात गरळ ओकणं, नवीन नवीन धोरणाच्या विरोधात गरळ ओकणं आणि वेगळं वेगळं चित्र विचित्र करणं ही पप्पू गांधींची सवय आहे। या विरोधात आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करतोय। या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परबचे असतील, दीपेशजी म्हात्रे असतील, मंदारजी टावरे असतील, मंदार हळवेजे असतील, संतोषजी केने असतील, विश्वजी पेडणेकर आहेत, त्यांना अध्यक्ष मितेश पेनकर किंवा सगळी मंडळी आम्ही इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। राहुल गांधींचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, याकरता आज आम्ही आंदोलन केलं। संसद भवन हे भारताच्या लोकशाहीचं मंदिर आहे आणि या मंदिराचा अपमान करण्याचं काम भारताचे जे पप्पू आहेत त्यांनी केलेलं आहे। आणि याच्यावरनं त्यांनी परत एकदा सिद्ध केलंय की लोकांनी त्यांना एवढी वर्ष का नाकारलं, ते याच कारणामुळे की त्यांना ना भारताच्या संविधानाचा ना भारताच्या संसदेचा सन्मान ठेवण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आणि त्यांनी एवढा मोठा अपमान संसदेचा केलेला आहे। त्याच्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे। मला तर वाटतं की भारतीय जनता पार्टीनीच नव्हे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाने राहुल गांधीचा निषेध करावा तेवढा कमी आहे। या राहुल गांधीला त्याला परदेशात सुट्टीवर पाठवलं पाहिजे लवकरच, अशी आमची प्रधानमंत्र्यांना विनंती आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही विनंती करतो, यांना लवकरच परदेश दौऱ्यावर पाठवून द्या आणि तिकडेच ठेवा यांना। पण दीपिकी, ज्या पद्धतीने आता देशाचं युद्ध झालं तर गॅसचा तुटवडा सुद्धा जाणवतोय ना, सर्वसामान्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आहेत। युद्धाला जबाबदार आपण थोडी आहे। माझी एवढीच म्हणणं आहे की भारतामध्ये जी आज चांगली परिस्थिती आहे ना, जी परिस्थिती आज टिकवण्याचं काम केलंय, आज तुम्ही बघत असाल तर प्रत्येक लोकांना घरगुती गॅस 21 दिवसांनी मिळतोय। ती फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत। फक्त एवढा विचार करून बघा की जर याच जागेवर दुसरं कोण पंतप्रधान असतं ना तर आज काय अवस्था असती या देशाची, हे फक्त विचार करून बघा। फक्त नरेंद्र मोदी साहेब आज नेतृत्व करतायत देशाचं, म्हणून आपली एवढी परिस्थिती चांगली आहे आणि लोकांना प्रत्येकाला घरगुती गॅस मिळतोय आणि गॅसचं नियोजन केलं जातं।